नमस्कार, मी दीप्ती घरडे. मिशन महाराष्ट्र न्यूज मध्ये आपला स्वागत आहे. 69व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्ताने कामठी मार्गावरील विश्वविख्यात ड्रॅगन पॅलेस टेम्पल येथे जनसागर उसळला. बौद्ध उपासक उपासिका पांढरे शुभ्र वस्त्र परिधान करून ड्रॅगन पॅलेस येथील भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेचे दर्शन घेत नतमस्तक होऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की जय करीत जथ्थेचे जथ्थे जागोजागी दिसत होते. ड्रॅगन पॅलेस टेम्पलला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, केंद्रीय सामाजिक मंत्री रामदास आठवले यांनी सदिच्छा दिली. सर्वप्रथम धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा देते आणि ड्रॅगन पॅलेसला येणाऱ्या सर्व आंबेडकरी जनतेचं बौद्ध बांधवांचं मी स्वागत करते. आज या ठिकाणी धम्मचक्र महोत्सवाच्या निमित्ताने माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री माननीय चंद्रशेखर बावनकुळे साहेब आणि त्याचप्रमाणे केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले साहेब यांनी ड्रॅगन पॅलेसला सदिच्छा भेट दिलेली आहे. मला आनंद होत आहे की मोठ्या प्रमाणामध्ये मागच्या सर्व वर्षाचा रेकॉर्ड ब्रेक करून आज विश्वविख्यात ड्रॅगन पॅलेसला लाखोच्या संख्येने देशाच्या कानाकोपऱ्यातून या ठिकाणी आंबेडकरी जनता आलेली आहे. त्यांचं या ठिकाणी मी खूप खूप स्वागत करते, अभिनंदन करते आणि मला विश्वास बसत नाही की एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये लोक येतील आणि आज ते लोक आल्यानंतर या ठिकाणी प्रशासनाच्या वतीने जे नागरी सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत आणि कायदा सुव्यवस्था राखण्याकरिता पोलीस यंत्रणा सज्ज झालेली आहे. त्याबद्दल मला खूप समाधान आहे. मी सर्वांचे या ठिकाणी आभार मानते आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांनी विश्वविख्यात ड्रॅगन पॅलेसला येऊन जी सदिच्छा भेट दिली आणि ड्रॅगन पॅलेसला शांती, मैत्री व मानव कल्याणकारीचा विचार म्हणून त्यांनी या ठिकाणी उल्लेख केला, त्याबद्दल मला फार आनंद झाला. संविधानाची प्रतिकृती इथे दिसलेली आहे. संविधानाची प्रतिकृती जी आता आम्ही सांकेतिक याचं प्रसारण करणार आहोत. या ड्रॅगन पॅलेस परिसरामध्ये वर्ल्ड रेकॉर्डचं एक मोठं संविधान पुस्तिका आम्ही इथे तयार करणार आहोत परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर परिसरामध्ये आणि त्याचं सांकेतिक प्रसारण आता रामदास आठवले साहेबांच्या हस्ते या ठिकाणी धम्मचक्र महोत्सवाच्या निमित्ताने काल आम्ही 85 शांती मार्च काढला, जो ड्रॅगन पॅलेस ते बाबासाहेब स्मारकापर्यंत गेला. मोठ्या संख्येने उपासक, उपासिका, बौद्ध बांधव आणि त्या ठिकाणी विद्यार्थी सहभागी झालेत. 69व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त 69 मीटरचा हा 85 ध्वज होता आणि आम्ही या ध्वजाच्या माध्यमातून, या शांती मार्चच्या माध्यमातून जे देशामध्ये आणि जगामध्ये जी अराजकता पसरलेली आहे, जे असंतोष निर्माण झालेला आहे, जे युद्ध होत आहे, त्या ठिकाणी आम्ही शांतीचा संदेश देण्याचा हा प्रयत्न केला.